रामकृष्ण हरी मंडळी, मी धनश्री काळे माझ्या अर्थपूर्ण ह्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते। मंडळी, मागे आपण एक व्हिडिओ रिलीज केला होता की SIP की लमसम इन्व्हेस्टमेंट मी करावी, आणि त्याला खूप तुम्ही छान प्रतिसाद दिला होता की आपण सिस्टमॅटिक पद्धतीने सांगितलं होतं की SIP मधून तुम्ही कशा पद्धतीने, म्हणजे SIP तुम्ही इन्व्हेस्टमेंट थ्रू SIP मार्गाने तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तर कशा पद्धतीने रिटर्न्स मिळतात, काय काय रिस्क असतात, आणि त्याच पद्धतीने लमसम इन्व्हेस्टमेंट केली तर त्याच व्हिडिओचा हा सेकंड पार्ट आहे असं मी म्हणू शकते। ओके, तर याच्यामध्ये पहा की तुम्ही एक लमसम इन्व्हेस्टमेंट केली तर कशा पद्धतीने पुढे त्याचे फायदे होऊ शकतात। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहा की SIP हा रूट आता सगळ्यांना माहिती झालेला आहे। तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की SIP मधून खूप चांगले रिटर्न्स मिळू शकतात, रुपी कॉस्ट ॲव्हरेजिंग होतं आणि मार्केटमध्ये चांगले रिटर्न्स त्याच्यामध्ये लॉंग टर्म मध्ये आपल्याला बनवू शकतात, बरोबर। परंतु त्याच पद्धतीने जसं आपण पाहिलं होतं की लमसम मध्ये देखील छान रिटर्न्स बनतात, परंतु याच्यामध्ये होतं काय की फक्त तुम्ही म्हणता की फक्त इन्व्हेस्टच करत जायचे का, आम्हाला याच्यामधनं रिटर्न्स कधी घ्यायचे। ओके, तर याच्यामध्ये आणि बऱ्याचदा काय होतं की लोक रिटर्न्ससाठी म्हणजे दर महिन्याला एक रेग्युलर इन्कम असण्याची गरज बऱ्याच जणांना असते, आणि विशेषतः मी म्हणेल की सिनियर सिटीजन जे की त्यांची पर्टिक्युलर रक्कम जी आहे ती बँकेमध्ये ठेवतात किंवा MIS मध्ये ठेवतात पोस्टाच्या, तर अशा बऱ्याच वेगवेगळ्या सेक्शन म्हणजे वेगवेगळ्या इन्व्हेस्टमेंटच्या साधनांमध्ये, गुंतवणुकीच्या साधनांमध्ये त्यांचे हे पैसे ठेवतात, ज्याच्यावर साधारणतः त्यांना 7 ते 8% रिटर्न्स मिळतात। परंतु हेच जर गुंतवणूक जर त्यांनी म्युच्युअल फंडात ठेवली तर त्यांना कशा पद्धतीने दर महिन्याला अगदी विना सायास कुठेही न जाता, म्हणजे जसं की तुमचं फ्लॅट असेल तर फ्लॅट दरवर्षी तुम्हाला तो भाडे करू शोधावा लागेल, दरवर्षी ॲग्रीमेंट करावं लागेल, ओके, किंवा MIS असेल तरी 5 वर्षानंतर त्याचं तुम्हाला जे आहे रिन्युअल करावं लागेल, किंवा FD असेल तर त्याच पद्धतीने करावं लागेल। पण याच्यामध्ये तुम्ही जर त्याचा इंटरेस्ट काढून घेतला तर तुमचं कॅपिटल जे आहे, तुम्ही समजा 7 ते 8% तुम्हाला इंटरेस्ट असेल आणि तो तुम्ही काढून घेतला तर त्या पद्धतीमध्ये कॅपिटलमध्ये ग्रोथ होत नाही, आणि मग होतं काय की तुमचा जो वाढणारा घर खर्च आहे तो त्यामध्ये तुम्हाला कुठे ना कुठेतरी ऍडजस्ट करताना थोडं अवघड पडतं। तर हीच गोष्ट आपण कशा पद्धतीने हँडल करू शकतो, तर हे सगळे गोष्टी आहेत ज्या आहे ते आपण ह्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। ओके, तर त्याच्या आधी मला काही DM आले होते, मला काही क्वेरीज आल्या होत्या मेलवर आणि DM मध्ये की मॅडम आम्ही म्युच्युअल फंडची जी गुंतवणूक करणार आहोत तर त्याच्यासाठी काही इलिजिबिलिटी असण्याची गरज आहे का, किंवा काही फॉर्म वगैरे भरावे लागतात का। तर म्हणजे नाही, तुम्हाला एक सिंपल अकाउंट ओपन करायचं आहे आणि त्या अकाउंट मधून तुमचे दर महिन्याला तुमच्याकडे फक्त तुमचं आधार, पॅन आणि तुमचं बँकेचं अकाउंट, एवढ्याच 3 गोष्टी असणं अत्यंत महत्वाचं आहे। हे या सगळ्यांवर तुमचं स्वतःच एक सगळ्यामध्ये, म्हणजे आता जसं मॅरिड वुमन असतील तर त्यांचं पॅन कार्डवर कधी वेगळं नाव असतं, आधारवर वेगळं नाव असतं, बँकेवर वेगळं असतं, त्या तिन्ही डॉक्युमेंट्सवर तुमचं सेमच नाव असणं गरजेचं आहे। तर या परिस्थितीत तुमचं अगदी सोप्या रीतीने तुमचं अकाउंट ओपन होऊन जातं KYC वगैरे झाल्यानंतर, आणि तुम्ही SIP अगदी विनासायास तुम्ही सुरू करू शकता। दुसरं म्हणजे काय की विचारलं होतं की आम्ही SIP कधीही आम्ही स्टॉप करू शकतो का, तर मंडळी पहा की SIP मध्ये इतकी जास्त फ्लेक्झिबिलिटी आहे, ती मी म्हणेल की कुठे ना कुठेतरी खरं तर या इतक्या सुंदर प्रॉडक्टला मारक पण आहे। कारण पहा की काय होतं की लोकांना काय की याचा एक निगेटिव्ह वापर केला जातो। तुम्ही तर पहिल्यांदा उत्तर असं आहे की तुम्ही SIP तुम्ही अगदी आज सुरू केली तर पुढच्या महिन्यात देखील तुम्ही SIP बंद करू शकता। तुमची SIP ला कोणीही तुम्हाला बंधन नाहीये की तुम्ही SIP ही चालूच ठेवली पाहिजे। प्लॅन सारखं तुमचं जसं LIC प्लॅन असतो किंवा तुमचे इन्शुरन्स प्लॅन असतात तसं तुम्हाला कधीही कुठलंही बंधन म्युच्युअल फंडामध्ये अजिबात नाहीये। तुम्ही दुसऱ्या महिन्यात देखील तुमची SIP बंद करू शकता। मग त्या परिस्थितीमध्ये तुमचं जे काही युनिट जमा झालेले असतात, आता पहा तुम्ही जर टॅक्स सेव्हिंगचं बेनिफिट त्याच्यावाले तुम्ही जर प्लॅन्स घेतलेले असेल, जसे ELSS जे आहेत, इक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम्स, तर या म्हणजे जे ATCचे जे काही टॅक्स सेव्हिंगचे जे इन्स्ट्रुमेंट, त्या पद्धतीच्या म्युच्युअल फंडात तुम्ही जर गुंतवणूक केली असेल तर तिथे तुम्हाला प्रत्येक SIP ला पुढे 36 महिन्याचं लॉक इन या परिस्थितीमध्ये लागणार आहे। परंतु तुम्ही जर रेग्युलर फंडात तुम्ही जर इन्व्हेस्टमेंट केली असेल तर ती तुम्ही अगदी दुसऱ्या महिन्यात देखील तुम्ही काढून घेऊ शकता, बरोबर। परंतु लक्षात घ्या मंडळी की या पद्धतीने तुम्ही जर लाईफमध्ये फायनान्शियली डिसिप्लिन राहिला नाही तर तुम्ही कुठे ना कुठेतरी तुमचं फायनान्शियल लाईफ जे आहे ते डिस्टर्ब करत आहात। ओके, तिसरा प्रश्न विचारला होता की मला प्रॉफिट बुकिंग, मी जेव्हा आता जरा मार्केट पिकलं जातं मी प्रॉफिट बुकिंग करून घेऊ शकतो का, इज इट अ गुड आयडिया टू डू द प्रॉफिट बुकिंग इन द म्युच्युअल फंड्स। तर मंडळी पहा की म्युच्युअल फंडामध्ये हे जरी आपल्याला ऍज अ पॅसिव्ह, म्हणजे आपल्याला जरी असं वाटत असं की मार्केटमध्ये ही इन्व्हेस्टमेंट केली जाते, तरी ही कुठे ना कुठेतरी इंटरनली ही जी काही इन्व्हेस्टमेंट केली जाते त्याच्यामध्ये ऍक्टिव्ह इन्व्हेस्टमेंट होत असतं, आणि ते केलं जातं
म्युच्युअल फंडच्या फंड मॅनेजर्स कडून. आपल्याला आपल्याला आपलं काम काय आहे की त्या फंडामध्ये आपण पॅसिव्हली एक डिसिप्लिन पद्धतीने दर महिन्याला, जर SIP असेल तर दर महिन्याला, किंवा तुम्ही लमसम गुंतवणूक केली असेल तर त्या पर्टिक्युलर पहिल्याच महिन्यात तुम्ही ती गुंतवणूक, किंवा तुमचे फायनान्शियल ऍडवायझर तुम्हाला जे काही गाईड करतील त्या पद्धतीने तुम्ही ती गुंतवणूक करणं अपेक्षित आहे. परंतु तुम्ही अशा पद्धतीने जर तुम्ही प्रॉफिट बुकिंगची सवय लागली तर तुम्हाला कुठल्याही पद्धतीचे तुमचे फायनान्शियल गोल्स अचीव्ह होण्याची शक्यता खूपच कमी आहे. ओके, कारण याच्यामध्ये तुम्हाला पॉवर ऑफ कंपाऊंडिंग अजिबात मिळणार नाहीये. आणि मग तुम्ही ते पैसे विड्रॉल करून मग तुम्ही ते परत मागे, पण मी हे सांगितलं की तुम्ही ते टाकता कुठे हे जास्त इम्पॉर्टंट त्याच्यामध्ये आहे. म्हणजे तुम्हाला ऍटलीस्ट 12 ते 15% वरचे रिटर्न मिळणार जर एखादं तुम्हाला इन्स्ट्रुमेंट मिळत असेल तर त्या पद्धतीमध्ये, त्या परिस्थितीमध्ये ते प्रॉफिट बुकिंग करणं त्या परिस्थितीमध्ये योग्य राहणार आहे. अगेन, तुम्ही जर तुमची जी इन्व्हेस्टमेंट केली असेल ती तुम्हाला काही टार्गेट्स असतील, जसं तुमच्या मुलांचे शिक्षण आहेत की तुमचं रिटायरमेंट प्लॅनिंग आहे, तर त्या परिस्थितीमध्ये तुम्ही जर प्रॉफिट बुकिंग करून घेतलं तर मग तुमचे त्या गोल्सचं काय होणार हे तुम्ही नेहमी लक्षात घ्या. तर आमचे बरेचसे इन्व्हेस्टर्स मला जे भेटतात ते म्हणतात की मॅडम आम्ही आमचं LIC बंद करतोय. म्हणजे बरंच असं होतं की जुने क्लायंट्स त्यांच्या LIC आहेत, म्हणजे कुठल्या ना कुठेतरी पॉलिसीज आहेत त्यांनी सुरू केलेल्या असतात, तर ते म्हणतात की हा हे फार सुंदर आहे आणि आम्ही म्युच्युअल फंडातच गुंतवणूक करणार आहे आणि ज्या काही LIC आहेत आम्ही त्या बंद करून टाकणार आहोत, किंवा आमचे पॉलिसीज बंद करून, इन्शुरन्स प्लॅन्स आहेत ते बंद करणार आहे. तर मंडळी पहा की याच्यामध्ये होतं काय की तुम्ही तुमचा जो काही, ऍटलिस्ट मी म्हणेल की फुलाची पाकळी तरी तुमचं काहीतरी जे काही फायनान्शियल टार्गेट आहे ते अचीव्ह करायला तुमचा तो इन्शुरन्स प्लॅन तुम्हाला मदत करणार आहे. आणि इथेही तुम्ही जर असे इनडिसिप्लिन पद्धतीने वागला तर त्या पद्धतीने होणार काय की तुमचं जे काही फायनान्शियल गोल आहे, जसं मी तुम्हाला मागे तुमच्या एक व्हिडिओ आपण बनवला होता, रिटायरमेंट प्लॅनिंगला तुम्हाला किती खर्च आहे, किंवा तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी 18 वर्षानंतर 20 वर्षानंतर जे काही तुमचं टाइम पिरियड आहे तर त्यासाठी किती खर्च आहे, इन्फ्लेशनमुळे ते एक्झॅक्टली अमाऊंट काय आहे, या सगळ्या गोष्टींचा मी व्हिडिओ बनवलेला आहे, तुम्ही तो पाहू शकता. तर याच्यामध्ये तुम्ही जर हेही फॉलो नाही केलं आणि तुम्ही इथे प्रॉफिट बुकिंग करत राहिले आणि इनडिसिप्लिन तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत राहिले, आणि दुसरं म्हणजे तुमचे इन्शुरन्स प्लॅन्स पण तुम्ही बंद केले, तर तुम्ही त्या परिस्थितीमध्ये तुम्ही ते प्लॅन अचीव्ह कसे करणार आहात याचा तुम्ही नक्की 1000 वेळा ती विड्रॉल करताना, ते प्रॉफिट बुकिंग करताना तुम्ही नक्की विचार करा. ओके, पुढचा मला असा प्रश्न विचारला होता की मला काही काळासाठी मला जर माझी SIP बंद करायची तर मी बंद करू शकतो का, नंतर मला परत सुरू करू शकतो का? येस, नक्कीच तुम्ही तुमची जी SIP आहे तुम्ही ती काही काळासाठी, तुम्हाला 2 महिने, 6 महिने, वर्षभर, 2 वर्ष तुम्हाला बंद करायची असेल तर तुम्ही ती नक्कीच बंद करू शकता. त्याला तुम्हाला कोणीही थांबवणार नाही, तुम्ही ती आरामात बंद करू शकता. फक्त मी म्हणेल की तुमचं जे काही तुमचे युनिट्स आहेत ते तसेच राहू देत, म्युच्युअल फंडाचे जे काही तुम्ही स्टोर तुमचे तोपर्यंत अचीव्ह झालेले आहेत तोपर्यंत, आणि नंतर तुम्हाला जेव्हा वाटतंय त्यावेळी तुम्ही परत एकदा तुमची SIP रिस्टार्ट करू शकता. अर्थात हे कधीही तुमचं जेव्हा फायनान्शियल डिसिप्लिन तुम्हाला जर स्वतःला लावून घ्यायचं असेल तर ही फार चुकीची पद्धत आहे. पण एखाद्याचं अगदी असं झालं की एखाद्याचा जॉबच नाहीये, खूपच क्रिटिकल परिस्थिती आली, तर तशा परिस्थितीमध्ये कुठे ना कुठे तर तुम्ही 2-4 महिन्यासाठी ही तुमची SIP तुम्ही स्टॉप करू शकता. पुढचा प्रश्न असा मला आला होता की कुठला नक्की राईट टाइम कुठला आहे मला, तुम्ही तर फक्त दरवेळेस इन्व्हेस्ट करा असंच सांगता, मग मला विड्रॉल करण्यासाठी राईट टाइम कुठला आहे? तर राईट टाइम विड्रॉल करण्यासाठी हा आहे की तुमचं जेव्हा फायनान्शियल टार्गेट जेव्हा जवळ आलं असेल, जसं 2 वर्ष, 3 एखाद्या 1 किंवा 1.5 वर्षात तुमचं फायनान्शियल टार्गेट आलं असेल तर त्या परिस्थितीमध्ये तुम्ही तुमचे पैसे विड्रॉल करून घेऊ शकता. ओके, किंवा असं झालं असेल की तुम्हाला मार्केटमध्ये 40-50% रिटर्न मिळाले 10 वर्षाच्या कालावधीमध्ये, तर हे देखील खूप हँडसम रिटर्न आहेत. त्या पद्धतीमध्ये तुम्ही काही पार्शियल बुकिंग त्याच्यामध्ये करून घेऊ शकता. ओके, पुढचं मला विचारलं होतं की आम्हाला सिनियर सिटीजन्सला असे काही प्लॅन्स आहेत का, ते काही इन्व्हेस्ट करू शकतात का? तर पहा मंडळी, म्हणजे अगदी तान्ह्या बाळापासून वयाच्या 100 वर्षापर्यंतचा कोणीही व्यक्ती म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करू शकतो, प्रोव्हाइडेड त्यांच्याकडे त्यांचं जे काही इलिजिबल डॉक्युमेंट्स, पॅन कार्ड, आधार कार्ड आणि जे काही बँकेचे कागदपत्र, ही सगळे जर मायनर्सच्या केसमध्ये त्यांचे पॅरेंट्स नाही, अर्थात मायनर्सच्या केसमध्ये बँक अकाउंट आता ओपन करणं मस्ट झालेलं आहे, तर या परिस्थितीमध्ये तुम्ही कोणीही म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करू शकता. याच्यामध्ये कुठलंही बंधन नाहीये, तुमचं इन्कम किती असेल त्याची बंधन नाहीये. म्युच्युअल फंडाची जी SIP आहे अगदी 100 रुपयापासून
देखील तुम्ही सुरू करू शकता. आता याच्यामध्ये मी विशेष सांगेल की जे लोक दैनंदिनीमध्ये वगैरे म्हणजे ज्यांचं अगदी मी म्हणेल की हातावर पोट आहे, जे भाजीपाल्याचा व्यवसाय करतात किंवा ज्या काही मावशी असतात त्या घरकामाचं कामं करतात, त्यांच्याकडे अगदी कमी इन्कम राहतं, म्हणजे किंवा डेली इन्कम सोर्स आहे त्यांच्याकडे. तर जे अशा छोट्या छोट्या पतसंस्थांकडे त्यांचे पैसे जमा करतात 7-8-10% व्याजाने, तर अशा लोकांना मी विशेष रिकमेंड करेल की त्यांनी त्यांची म्हणजे म्युच्युअल फंडामध्ये आता एवढी फॅसिलिटी दिलेली आहे की तुम्ही दैनंदिन स्वरूपात देखील तुमची ही गुंतवणूक तुम्ही करू शकता. अगदी तुम्ही त्यात त्या पद्धतीने तुमचं फक्त डॉक्युमेंटेशन हे क्लिअर झालं तर तुम्ही दैनंदिन ऑटोमॅटिक, फक्त तुम्हाला अर्थात की आता हे जीपे किंवा जे काही फोन पे ह्या पद्धतीमुळे तुमच्या अकाउंटमध्येच हे पैसे येतात, त्यामुळे तुम्हाला काही फार करायचं नाही, ते अकाउंटमधनंच हे ऑटोमॅटिक डिडक्शन हे होणार आहे. याच्यासाठी वेगळं काही ऍडमिनिस्ट्रेशन चार्जेस वगैरे लागत नाही त्याच्यासाठी. जसं पॉलिसीमध्ये जास्त महिन्याचं तुम्ही समजा महिन्याचं तुम्ही डिडक्शन घेतलं तर ऍडमिनिस्ट्रेशन चार्जेस त्यामध्ये वाढतात, परंतु SIP मध्ये असं काहीही होत नाही. तुम्ही त्या पद्धतीनेही तुम्ही म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करू शकता. एवढी फॅसिलिटी, म्हणजे असं काही नाही की हे फार श्रीमंतांचंच इन्स्ट्रुमेंट साधन आहे, अगदी गरिबासाठी देखील 100 रुपयापासून SIP सुरू आहे. सो माझी अगदी कळकळीची विनंती आहे की तुम्ही प्रत्येक व्यक्तीने ही म्युच्युअल फंडातील गुंतवणूक सुरू केली पाहिजे, कारण लॉंग टर्म मध्ये याचा खूप फायदा होतो. जे तुम्हाला 7 ते 8% रिटर्न जे असतात ते लॉंग टर्म मध्ये 12% जे मिळतात, CAGR जो आहे तो याचा इम्पॅक्ट जो आहे तो लॉंग टर्म मध्ये तुम्हाला विशेष जाणवतो. तर त्यामुळे हे फार महत्वाचं आहे की तुम्ही गुंतवणूक जी आहे ती चांगल्या साधनांमध्ये करावी, आणि सगळ्यांसाठी हे साधन जे आहे ते उपलब्ध आहे. याच्यासाठी कुठल्याही शिक्षणाची गरज नाहीये, कुठल्याही पद्धतीच्या तुम्हाला इन्कम लेवलची गरज नाहीये. प्रत्येक जण म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करू शकतो, बरोबर. तर आता महत्वाचा मुद्दा आपण ज्याच्यासाठी व्हिडिओ सुरू केला होता की SWP. तर SWP म्हणजे सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन हे इतकं सुंदर साधन आहे म्युच्युअल फंडामध्ये की ज्याच्यामधून तुम्ही दर महिन्याला तुम्ही काही लमसम गुंतवणूक केली. तर ह्याच्यामध्ये मी मुद्दाम परत फ्लॅटचं उदाहरण घेते की लोकांना ते वाटतं की मला ह्याच्यामधून दर महिन्याला जे काही आहे फ्लॅटचं जे रेंटल येते, तर ह्याच्यामध्ये पहा की मी नुकताच एक फ्लॅट काही रिझनमुळे पाहायला गेलो होतो, आणि त्या व्यक्तीने तो फ्लॅट जो आहे तो साधारणतः 62 लाख रुपयाला जवळपास खरेदी केला होता, आणि आज त्याच्यावर जे काही त्याचं रेंट जे मिळणार आहे जवळपास ते साधारणतः 25,000 रुपयाचं मिळणार आहे. ओके, आणि त्याचं आज जर त्या फ्लॅटचं जर व्हॅल्युएशन पाहिलं तर अराउंड ही फक्त मागच्या 6 वर्षामधली गोष्ट आहे. तर त्याने गुंतवणूक करताना अगदी पूर्ण लमसम 62 लाख रुपयाची त्यावेळी गुंतवणूक सगळी त्यांची झालेली, म्हणजे 57-58 लाखाची नेट कॉस्ट आणि वर 3 ते 4 लाखाचं जे काही आहे अग्रीमेंट कॉस्ट वगैरे. तर 62 लाख रुपयाची गुंतवणूक करून त्यांना फक्त 25,000 रुपये रेंट त्यांच्या हातामध्ये येणार आहे. त्याच्यामध्ये साधारणतः 4,000 रुपये जे आहे ते त्यांना मेंटेनन्स कॉस्ट पे करायला लागते, आणि जवळपास 1,000 ते 1,500 रुपये, म्हणजे आपण साधारण 15,000 ते 20,000 रुपये आज कुठेही प्रॉपर्टी टॅक्स आपल्याला भरावा लागतो वर्षाचा. तर तो जर धरला तर जवळपास 12,000 ते 15,000 रुपये जो आहे तो त्यांचा म्हणजे दर महिन्याचे 1,000 ते 1,500 रुपये जर आपण धरले तर जवळपास साधारणतः त्यांच्या हातात जे नेट इन्कम येणार आहे ते फक्त 18,000 ते 19,000 रुपयाचं येत आहे. ओके, तर 62 लाख रुपयाची गुंतवणूक करून तुमच्या आता जर 18,000 ते 20,000 रुपये येत असेल तर तुम्हाला काय रिटर्न्स मिळतात ते. ओके, आणि आता साधारणतः त्याची जी म्हणजे एज जे आहे ते प्रॉपर्टीचं आता वाढत जाणार, जसं पहिल्या 10 वर्षात प्रॉपर्टीचं एज जे आहे त्याचे रिटर्न जे आहे ते चांगले मिळतात, आणि त्याच्यानंतर रिटर्न जे आहे ते डिक्रीज होत जातात, हेही तुम्ही लक्षात घ्या. ओके, तर अशा पद्धतीने तर मी SIP मध्ये मी काय करते की फक्त तुम्हाला दाखवते की एखाद्या व्यक्तीने हिस्टॉरिकल डेटा आहे, अर्थात याच्यामध्ये रिटर्न्स थोडे जास्त असेल हेही तुम्हाला मी सांगते. तर याच्यामध्ये एखाद्या व्यक्तीने म्युच्युअल फंडामध्ये ही गुंतवणूक केली असती आणि 25 लाख रुपयाची आपण धरूया की त्याने ती गुंतवणूक त्यावेळी केली असते. आता तुम्ही म्हणता 2000 साली 25 लाख रुपये म्हणजे खूप आहे, पण आपण एक उदाहरण म्हणून घेऊया. हेच उदाहरण आपण आत्ताही इमिजिएट लेवलला सुरू करू शकतो. ओके, पण आता मी जुना हिस्टॉरिकल डेटा एनएव्ही रेफरन्ससाठी मी हा डेटा हे करत आहे. तर याच्यामध्ये धरा की हा लाईव्ह डेटा मी मुद्दाम घेतलेला आहे, याच्यामध्ये रिटर्न्स किंवा जो काही लाईव्ह एनएव्ही आहे तो जास्त असू शकतो. मी रिअल टाइम कॅल्क्युलेशन म्हणजे फक्त 12%नेच कॅल्क्युलेशनचा SIP जो आहे SWPचं कॅल्क्युलेशन, तोही मी व्हिडिओ जो आहे तो पब्लिश केलेला आहे की तुम्ही तुमच्या SIP मधून SWP कशा पद्धतीने अखंड संपत्ती तुम्ही उभी करू शकता. तो व्हिडिओ तुम्ही रिअल टाइम कॅल्क्युलेशनसाठी तुम्ही पाहू शकता. हा एक रेफरन्स कॅल्क्युलेशन की
SWP नक्की वर्क कसं करतं, इंटरनली काय घडतं हे सांगण्यासाठी मी इथे हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर नक्की तुम्ही ते पहा. याच्यामध्ये आपण स्क्रीनकडे वळूया. तर पहा की याच्यामध्ये ही व्यक्ती जी आहे यांनी इथे साधारणतः 25 लाख रुपयाची गुंतवणूक जी आहे ती 10 मे 2000 साली ही या फंडामध्ये केली होती. आता जसं मागे मी तुम्हाला सांगितलं होतं की रेट होता 38 रुपये 95 पैसे आणि त्याच्यामुळे त्यांना 64,184 युनिट्स त्यांच्या खात्यामध्ये जमा झाले होते. सेम गणित की त्यावेळेस असं धरा की सोन्याचा रेट 38 रुपये 95 पैसे होता आणि म्हणून 25 लाखामधनं त्यांना 64,184 युनिट्स त्यांना मिळाले. साध्या सिंपल भाषेमध्ये आपल्या रेग्युलर बोली भाषेमध्ये आपण असं गणित त्याच्यामध्ये धरू शकतो. तर हे 64,184 युनिट जे आहेत याच्यामध्येच खरी गंमत पुढे असते. ओके, तर आता यामध्ये पहा की ही 25 लाख ही इन्व्हेस्टेड अमाऊंट आहे आणि आपण काय करतोय की साधारणतः 15,000 म्हणजे जवळपास येते 7% म्हणले तर जवळपास 7.2%चा जो रिटर्न आहे आपण याच्यामधून आपण हा दर महिन्याला या व्यक्तीला मिळून देतो. इथे जर तुम्ही पाहिलं कॅल्क्युलेशन मध्ये तर हे पहा 7.2. ओके, तर म्हणजेच काय की 15,000 रुपये ही व्यक्ती जी आहे की त्या 25 लाखामधून दर महिन्यालाही घेत जाणार आहे. बरोबर, तर या परिस्थितीमध्ये दर महिन्याला 15,000 मिळवण्यासाठी काय करावं लागेल तर त्यांचे जे काही युनिट्स आहेत ते डिडक्ट करावे लागतील. म्युच्युअल फंड्स म्हणजे म्युच्युअल फंड्स हे करतात बॅकएंडला. तर ते काय करतात की तुमचे जे 64,184 युनिट्स आहेत त्याच्यामधून 385 युनिट्स म्हणजे किती तर 385 युनिट्स 15,000 रुपये त्यांना क्लायंटला देण्यासाठी, इन्व्हेस्टर्सला देण्यासाठी त्यांना त्या दिवशीचा जो काही रेट आहे तो रेट आणि हे 38.95चा रेट आणि हे 395 यांचा जर गुणाकार केला तर आपल्याला हा 15,000चा हिशोब तिथे मिळतो. ओके, ठीक आहे, आलं लक्षात. तर म्हणजे बेसिकली पहा की हे 15,000 कसे काढलेले आहेत तर ह्या 64,184 मधून 385 युनिट्स म्युच्युअल फंडाकडून आपल्यासाठी विकले जातात. ओके, आणि मग त्या परिस्थितीमध्ये आपल्याला ते 15,000 रुपये आपल्याला काढून दिले जातात. ओके, म्हणजे असं जरा की आपलं सोनं जे काही त्यांच्याकडे ठेवलेलं असतं त्याच्यामधलं ते थोडं सोनं विकतात आणि आपल्याला ते 15,000 रुपये देतात. ओके, मग त्यामध्ये त्या परिस्थितीमध्ये होतं काय की त्यांच्याकडे कमी युनिट्स उरतात. बरोबर, इथे जर तुम्ही पाहिलं तर जो काही इथे 64,184 मायनस 385. ओके, तर केलं तर तुमचे बॅलन्स युनिट्स येतात. ठीक आहे, तर याच्यामध्ये तुमच्या हातामध्ये परत एकदा त्या महिन्यामध्ये किती राहणार 24,85,000 रुपये राहणार तुमच्या हातामध्ये. ठीक आहे, पुढच्या महिन्यामध्ये परत एकदा तुम्हाला 15,000 रुपये तुम्हाला पाहिजेत. मग त्या परिस्थितीमध्ये जो काही रेट आहे 38 रुपये 62 पैसे. तर मग इथे जर तुम्ही पाहिलं थोडासाच डिफरन्स आलेला आहे. 388 युनिट्स फक्त म्युच्युअल फंडाला म्हणजे मागच्या वेळेस 385 युनिट्स विकायला लागले होते पण यावेळेस 300 कारण रेट जो आहे थोडासा कमी झालेला आहे म्हणून एक 3 युनिट्स जास्त विकायला लागलेले आहेत याच्यामध्ये. आणि त्या परिस्थितीमध्ये तुमचे परत एकदा युनिट जे काही तुमचे पहिल्या वेळेस अक्युमुलेटेड युनिट्स मधून जे काही उरले त्याच्या परत मायनस करून हे युनिट्स तुम्हाला 63,411 युनिट जे आहेत तुमचे बाकी राहणार आहेत. आणि तुमचं हे व्हॅल्युएशन कसं काढतात तर परत एकदा तुमचे जे काही बॅलन्स युनिट्स आहेत इंटू तुमचा तो त्यावेळेसचा जो काही रेट आहे याच्यामधून हे आता इथे तुम्ही जर पाहिलं जसं मी तुम्हाला सांगितलं की तुमचे बॅलन्स युनिट्स इथे तुम्ही जर पाहिलं तर 63,411 हे तुमचे बॅलन्स युनिट्स आहेत आणि त्यावेळेसचा रेट 38 रुपये 62 पैसे याच्यामधून तुमचा हे बॅलन्स्ड व्हॅल्यू ही काढली जाते. ओके, असं दर महिन्याला तुम्ही जर इथे पाहिलं तर याच पद्धतीने इथे हे वर्कआउट होतात. इथे तुम्ही एक कॉलम पाहिला असेल की व्हर्च्युअल लॉस. तर इथे जर तुम्ही पाहिलं व्हर्च्युअल लॉस मध्ये दर महिन्याला म्हणजे तुमची जी काही इन्व्हेस्टमेंट अमाऊंट आहे 25 लाख रुपयाची. ओके, तर या 25 लाख रुपयाच्या अमाऊंट मधील जवळपास ही जे काही कॅपिटल व्हॅल्यू आहे तुमची ही कमी होत चाललेली आहे. म्हणजे एका काळी असं जर तुम्ही पाहिलं तर इथे जवळपास ही व्हॅल्यू जी तुम्ही 25 लाखाची तुमची इन्व्हेस्टमेंट आहे तर त्याचं व्हॅल्युएशन जवळपास हे जे आहे ते 11,99,000 म्हणजे 50% देखील हे खाली आलेलं आहे. आता इथे परत एकदा तेच की जे काही IT बबल जे आहे ते जे फुटलं होतं जे काही त्याच्यामुळे मार्केट धडाडीने कोसळलं होतं जे काही गोष्टी त्यावेळी झाल्या होत्या त्याच्यामुळे कुठे ना कुठेतरी NAV वर इम्पॅक्ट आलेला आहे. NAV खाली आलेला आहे आणि म्हणून तुमची जी काही लमसम इन्व्हेस्टमेंट होती ती डायरेक्ट तुम्हाला 11,99,000 दिसत आहे. आता ही सगळ्यात हाय रिस्क असते पण ही कशी अवॉइड करतात तुम्ही पाहू नका. तुम्हाला जर तुम्ही एकतर म्हणूनच तुम्हाला तुमचं जे टार्गेट आहे तुमची टाइम लाईन आहे ती तुमची फिक्स पाहिजे की मला हे पैसे जे आहे ते 10 वर्ष 20 वर्ष 30 वर्ष ठेवायचे आणि अगेन
जी काही इक्विटी आहे इट इज लाईक ओल्ड वाईन. तुम्ही जेवढं त्याला जास्त वर्ष ठेवताल तेवढं त्याच्यामधून खूप चांगले रिटर्न्स नक्कीच बनवू शकतात. तर या पद्धतीने तुम्ही जर ही अमाऊंट जी आहे ती इथेच जर ठेवली तर त्या परिस्थितीमध्ये पुढे काय घडतं ते आपण इथे पाहूया. आणि म्हणून इथे काय दिलेलं आहे मी की व्हर्च्युअल लॉस. जर तुम्ही इथे यावेळेस हे 11,99,000 जे काही तुमचे पैसे आहे, जे 25 लाखाची फक्त 18व्या महिन्यात जे काही वाटोळ झालेलं आहे म्युच्युअल फंडाकडून, तर ते त्या केसमध्ये तुम्ही न घाबरता अजिबात तुम्ही इथे मार्केटमध्ये उभे राहिले ठामपणे, तर त्या परिस्थितीमध्ये कोणीही तुम्हाला काही करू शकत नाहीये. तुमचा हा फक्त व्हर्च्युअल लॉस असणार आहे, हा रिअल लॉस नाहीये. पण इथे तुम्ही जर युनिट्स विकून मोकळे झाले तर तुम्ही कधी म्युच्युअल फंडाकडे, तुम्ही शेअर मार्केटकडे, इतक्या मोठ्या सुंदर साधनाकडे तुम्ही डुंकावूनही पाहणार नाही. ओके, तर या परिस्थितीमध्ये तुम्ही पहा. ओके, आता परत एकदा इथे जर या परिस्थितीमध्ये परत एकदा तुमचे जे काही 15,000 तुम्हाला द्यायचे, त्या परिस्थितीमध्ये परत एकदा 802 युनिट्स, कारण मार्केट भयंकर खाली आलेले आहे, त्यामुळे 802 युनिट जे आहेत ते तुम्हाला म्युच्युअल फंड्सला तुम्हाला विकायला लागणार आहे, तुम्हाला 15,000 रुपये काढून देण्यासाठी, बरोबर. आणि त्यामुळे तुमच्या जे काही तुमची जी काही व्हॅल्यू आहे तुमची इन्व्हेस्टमेंटची ती 10,26,000 ऍक्च्युअली मध्ये आलेली असणार आहे, बरोबर. आता याच्यामध्ये पुढे काय घडतं तर हे जवळपास तुम्ही जर पाहिलं तर साधारणतः तुमची इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू कुठे ना कुठेतरी 41व्या महिन्यामध्ये जी काही इन्व्हेस्टमेंट होती तर ती सॉरी म्हणजे ही तुमची जी आपण इथे पाहूया, साधारणतः 55व्या महिन्यामध्ये तुमची जी काही इन्व्हेस्टमेंट होती तर त्या इन्व्हेस्टमेंटला ओके त्या बॅक टू दॅट व्हॅल्यू जवळपास 55व्या महिन्यामध्ये ती कुठेतरी त्याचं व्हॅल्युएशन जे आहे 25 लाख दिसतंय. म्हणजे तुम्हाला हे व्हॅल्युएशन दिसणार आहे, हे बॅकएंडचं व्हॅल्युएशन आहे, पण तुम्हाला हेच व्हॅल्युएशन दिसणार आहे तुमच्या जे काही तुम्ही दरवर्षी दर महिन्याला विड्रॉल करणार आहात. म्हणूनच हे 55व्या महिन्यामध्ये कुठे ना कुठेतरी ऍटलीस्ट तुमची जी काही इन्व्हेस्टमेंट आहे ती तुम्हाला 25 लाखाची परत एकदा दिसायला लागणार आहे. ओके, आणि इथे मात्र तुम्ही पुढे पाहिलं ओके आणि जवळपास इथे 1 करोड टच झालेला आहे. मग परत 2008 मध्ये जो काही बबल आलं ते परत एकदा फुटलं, परत तुमचं व्हॅल्युएशन इथे कमी झालेलं आहे 2008 मध्ये ऑक्टोबरमध्ये वगैरे साधारणतः ओके 70 लाखापर्यंत जे काही 1,50,000 जवळपास इथे 2 कोटीवर जे काही व्हॅल्युएशन गेलं होतं 2008 मध्ये मार्केट पीकला असताना, तर ते परत एकदा कमी होऊन साधारणतः 70,000वर ही व्हॅल्यू जवळपास आलेली आहे, 70 लाखावर ओके. आणि त्याचं जे ऍक्च्युअली रिअल व्हॅल्युएशन आहे ते 35,96,000 आहे ओके. तर सॉरी आय एम सो सॉरी, याच्यामध्ये हे पहा की हे जे व्हॅल्युएशन आहे ते तुम्ही निग्लेक्टच करा, कारण हे व्हॅल्युएशन तुम्ही जर विड्रॉल नाही केलं म्हणजे मग असं जे लमसम चा जो उदाहरण आहे ते इथे कुठे ना कुठे तर लागू होतं, पण आपण दर महिन्याला युनिट्स विड्रॉल करतोय त्याच्यामुळे तुम्हाला जे व्हॅल्युएशन दिसणार आहे ते या साईडचं जे काही तुमचं आहे 35 लाखाचं व्हॅल्युएशन तेच तुम्हाला इथे दिसणार आहे ओके 107व्या महिन्यामध्ये अशा पद्धतीने. आणि मग आपण असंच पुढे जर पाहिलं तर 2025 मध्ये म्हणजे आजपर्यंत जर त्या व्यक्तीने विड्रॉल करत गेली विदाऊट काही हेजिटेशन, काहीही पॅनिक न होता ओके, तर या परिस्थितीमध्ये तुम्ही जर पाहिलं इथे जवळपास हीच व्हॅल्युएशन जे काही आहे ते 10 जून 2025ला जो सुरुवातीला 30-40चा जो काही रेट होता एनएव्हीचा तो आता 1,795 रुपये आलेला आहे. आणि त्याच्यामुळे अगदी मायनर युनिट्स विकावे लागतात ते म्युच्युअल फंडाला तुमचे 15,000 रुपये काढून देण्यासाठी, आणि म्हणूनच इथे फारसा इम्पॅक्ट येत नाही तुमच्या व्हॅल्युएशन मध्ये. आणि ते जे व्हॅल्युएशन आहे जवळपास 4,68,00,000 रुपये 98,213 पर्यंत गेलेलं आहे. तर अशा पद्धतीने तुमची जी काही हे वेल्थ आहे ती एवढी मोठ्या प्रमाणात ही उभी राहिली, म्हणजे तुमच्या फक्त 25 लाख रुपयामधून इथे 4,68,98,213 रुपये हे उभे राहिलेले आहेत. शिवाय आपण जे काही दर महिन्याला विड्रॉल केलं तेही आपण इथे पाहणं गरजेचं आहे. तर याच्यामध्ये पहा की तुम्ही जर हे विड्रॉल घेतलंच नसतं, तुम्हाला असं वाटलं असतं की मला याच्यामध्ये काही विड्रॉल घ्यायचं नाहीये, मी फक्त ग्रो करायला ही अमाऊंट सोडून देतो, तर त्या परिस्थितीमध्ये 11,52,74,711 रुपये तुमचे उभे राहिले असते, म्हणजे जवळपास 6 ते 6.5 करोड रुपयांनी जास्त अमाऊंट तुमची उभी राहिली असते. पण कसं ना मंडळी की फक्त सेव्हिंग करण्यामध्ये काही पॉईंट नाही, आपल्याला त्याचा उपभोग पण घेता आला पाहिजे. आणि म्हणूनच इथे कुठे ना कुठे तर मी म्हणेल की तुम्ही SWP नक्कीच ते घ्या, त्या तुमच्या पैशाचा आनंद घ्या. काय आपल्याला पुढच्या पिढीला ते त्यांचं वर्कआउट आहे, तुम्हाला त्यांना उभं करायचंय, त्यांना जे काही शिक्षण आणि
ज्या काही गोष्टी आहेत ते देणं तुम्ही उभं करायचं. तुम्ही त्यांच्यासाठीच करत बसले तर तुमचं जीवन तुम्ही कधी जगणार, बरोबर? तर त्या पद्धतीने तुम्ही 4,68,00,000 संपत्ती त्यांच्यासाठी नक्कीच पुढे उभी, आणि याच्यामध्ये ग्रोथच होणार आहे. जेवढं तुम्ही अजून पुढे ही कंटिन्युटी करत राहताल, याच्यामध्ये ही अमाऊंट विड्रॉल करत राहाल, तरी देखील याच्यामध्ये ही जी काही काय म्हणतात या जी काही संपत्ती आहे, व्हॅल्युएशन जे आहे ते वाढतच जाणार आहे. ओके, अर्थात याच्यामध्ये काय झालं की मी आता ही 15,000ची अमाऊंट मी थोडं एक्सेलमध्ये करते, याच्यामुळे मी ग्रोथ देऊ शकत नाही, मला थोडंसं कॅल्क्युलेशन करायला अवघड जाते. आयडियली आपल्याला पाहिजे की ही 15,000ची जी अमाऊंट आहे ती या हिशोबाने आपण वाढवत गेलो पाहिजे, की जी काही इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्या 6% आपण विड्रॉल घेत गेलं पाहिजे. ओके, तर त्याच्यासाठी तुम्ही माझं जे काही SIP मधून SWP ते कॅल्क्युलेशन तुम्ही पाहिलं तर त्याच्यामध्ये आपण साधारणतः मला वाटतं की 0.2%ची ग्रोथ जी आहे ती दर वर्षाला पण घेतलेली आहे. ओके, तर हे पहा की आता तुमच्या लक्षात आलं असेल की एकतर तुम्ही विड्रॉल नाही घेतला तर तुमचे ते 11.5 करोड रुपये उभे राहणार आहे, आणि विड्रॉल घेतलं तर तुमचे 4.5 करोड 4,68,213 रुपये तुमचे उभे राहू शकतात यामध्ये. अर्थात हे सगळं हिस्टॉरिकल डेटा आहे. आपण साधारणतः हे कॅल्क्युलेशन करताना 12% कॅल्क्युलेट करणं गरजेचं आहे. ओके, आता अर्थात याच्यामध्ये इन्फ्लेशनचा 6% आणि GDPचा 6% कुठे ना कुठेतरी याच्यामध्ये कॅल्क्युलेशननी आपण हे सांगतो. ओके, आणि यामध्ये तर जसं मी म्हटलं की तुम्ही 45,30,000 रुपये तुम्ही टोटल विड्रॉल केले या 25 लाखाच्या अमाऊंट मधून, आणि शिवाय तुमचं जे काही व्हॅल्युएशन मगाशी मी म्हटलं की ते 4,68,98,213 रुपये आहे. म्हणजेच काय की 5,14,28,213 रुपये जे आहे ते तुमचे टोटल तुम्ही ह्या 25 लाखाच्या अमाऊंट मधून हे विड्रॉल करत आहात. ओके, असा याचा कुठे ना कुठेतरी अर्थ होतो, बरोबर? तर अशा पद्धतीने तुम्ही अगणित संपत्ती जी आहे ती तुम्ही म्युच्युअल फंडाच्या मार्गातून उभी करू शकता. ओके, म्युच्युअल फंड जे आहेत ते SWP देतात, म्हणजे काय की तुमचेच युनिट जे आहे ते कुठे ना कुठेतरी बॅकएंडला ते विकले जातात. खूप ऍक्टिव्हली बॅकएंडला इन्व्हेस्टिंग आणि हे विड्रॉल जे काही आहे अशा पद्धती SWP साठी होत असतं. ओके, त्याच्यासाठी आपल्याला ऍक्टिव्हली इन्व्हेस्टमेंट करण्याची काही गरज नाहीये. ओके, आणि परंतु तरी याच्यासाठी तुमच्या कसं आहे की मार्केटमध्ये जवळपास 1400 म्युच्युअल फंडाचे प्लॅन्स उपलब्ध आहेत. तर त्याच्यामधला मला कुठला चांगला आहे, मी कुठला घ्यावा, याच्यासाठी तुम्ही नक्कीच एक तर तुम्हाला प्रचंड नॉलेज असणं गरजेचं आहे मार्केटचं. कारण काय होतं की आजकाल आम्हाला बरेचसे जे काही इन्व्हेस्टर्स असतात त्यांना कन्सर्न असा असतो की आम्ही डायरेक्ट इक्विटीमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो, तुम्हाला कशाला, आम्हाला जो काही तुमचं जे ब्रोकरेज आहे तर ते का द्यायचं. तर पहा की 1400 जे काही प्लॅन्स आहेत त्याच्यामधून माझ्यासाठी राईट प्लॅन कुठला आहे याचा जर तुम्हाला अभ्यास करता येत असेल तर वेल अँड गुड, त्याच्यासारखं दुसरा काही हे नाहीये. पण तुम्ही जर फक्त ते छोटंसं ब्रोकरेज 1% ब्रोकरेज असतं आमचं साधारणतः 1.25%, तर तुम्ही ते ब्रोकरेज तुम्ही वाचवण्यासाठी तुम्ही चुकीचा प्लॅन मध्ये घेतला तर तुमचे पूर्ण लाईफ टाइम जे आहे तर तुमचं फायनान्शियल प्लॅन जो आहे तो डिस्ट्रॉय होणार आहे. दुसरं म्हणजे काय, तुम्ही जेव्हा ऍडवायझर घेता तेव्हा त्यांची कुठे ना कुठेतरी ही रिस्पॉन्सिबिलिटी असते की तुम्हाला त्यांनी चांगल्या पद्धतीने गाईड करणं, तुमचा जो काही फायनान्शियल प्लॅन जो आहे याच्यामध्येही मी असं म्हणेल की आता जो काही मला अनुभव आहे की इन्व्हेस्टर्सला वाटतं की आम्ही इन्व्हेस्टमेंट करतोय आता आमची जबाबदारी संपली. तर मी असं म्हणेल की जर तुमचा फायनान्शियल प्लॅन कळकळीने तुम्हाला सांगतो की तुमचं फायनान्शियल प्लॅन तुमचा असा पद्धतीने आहे, तुमचे फायनान्शियल गोल्स असे आहेत, तर तिथे तुम्ही कुठे ना कुठेतरी स्वतःचा फॉलोअप करणं हे गरजेचं आहे त्या फायनान्शियल प्लॅनसाठी. कारण फायनान्शियल गोल्स हे तुमचे आहेत, म्युच्युअल फंड ऍडवायझरचे फायनान्शियल प्लॅन नाहीये. म्युच्युअल फंड ऍडवायझरला ब्रोकरेज मिळालं तर त्यांचं काम जातं, पण त्या परिस्थितीमध्ये जर तुमचा म्युच्युअल फंड ऍडवायझर तुम्हाला कळकळीने परत सांगत असेल की तुम्ही तुमचा फायनान्शियल प्लॅन करून घ्या, तुमचे फायनान्शियल गोल्स आपण पाहूया, तर ते तुम्ही फॉलोअप करणं गरजेचं आहे. 6 ते 8 महिन्यांनी तुमचे जे काही स्कीम्स आहेत त्या परफॉर्मिंग आहेत का. कारण बऱ्याचदा असं होतं की काही स्कीम्स म्हणजे जरी हे पॅसिव्ह इन्व्हेस्टिंग आहे म्युच्युअल फंडाचं, तरी बऱ्याचदा असं असतं की स्कीम्स काही जे असतात ते परफॉर्मिंग नसतात, असंही होतं. म्हणजे आता तुम्हाला उदाहरण सांगते की जसं की ऍक्सिस म्युच्युअल फंड जे म्हणजे मागे साधारणतः 2017 ते 22 ह्या काळामध्ये सगळे म्युच्युअल फंड जे होते, स्कीम जे होते त्या ऑलमोस्ट एकदम ऍव्हरेज परफॉर्म करत होत्या. परंतु ऍक्सिस म्युच्युअल फंड इट वॉज अ ओनली म्युच्युअल फंड की इट वॉज परफॉर्मिंग टू गुड. ओके, म्हणजे सगळ्यामध्ये त्यांचे जे काही रिटर्न्स होते ते अमेझिंग रिटर्न्स येत होते. परंतु नंतर आता असं झालं की 22-23 पासून काही गोष्टी जे घडल्या, काही फ्रंट रनिंग वगैरे काही इश्यू तिथे होत होते, आणि त्याच्यामुळे ऍक्सिस म्युच्युअल फंडाचा जो काही परफॉर्मन्स होता तो बऱ्याच मध्ये डाऊन आला. तर अशा वेळी आम्हाला काही त्यांचे किंवा काही फंड मॅनेजर होते, याच्यामध्ये कसं असतं की पोर्टफोलिओ मॅनेजमेंट देखील म्युच्युअल फंडामध्ये तितकंच महत्वाचं असतं, आणि ते कुठे ना कुठे नीट पद्धतीने घडत नाहीये काही फंडांमध्ये, आणि त्यामुळे आम्हाला त्या स्कीम्स बदलाव्या लागल्या.
नुकतंच असं झालं की क्वांट म्युच्युअल फंड, तर क्वांट म्युच्युअल फंडचं काय आहे की ते खूप ऍक्टिव्हली त्यांचं जे आहे पोर्टफोलिओ जो चर्निंग जो आहे त्यांचा खूप ऍक्टिव्हली पोर्टफोलिओ चर्न करत राहतात, म्हणजे म्युच्युअल फंडाचा इटसेल्फ जो साधारणतः बाकीचे म्युच्युअल फंड साधारणतः वर्षभराने किंवा 8-9 महिन्याने त्याच्यामधले स्टॉक्स बदलत असतील, तर हे साधारणतः 2-3 महिन्यालाच त्याचे स्टॉक्स बदलत राहतात. ही मी असं म्हणेल की त्यांचा कुठेतरी बेसिक फंड आहे त्यांच्या म्युच्युअल फंडाचा. तर यामुळे तर त्यांचा निगेटिव्ह इम्पॅक्ट काय झालंय काय की नुकतंच काही जे बजेट झालं त्याच्यामध्ये जे काही तुम्ही शॉर्ट टर्मचं जे काही ट्रेडिंग करता, हे सॉर्ट ऑफ ट्रेडिंग झालं 1 वर्षाच्या अगोदरचं, तर त्याच्यावरचे टॅक्सेस वाढवले गव्हर्नमेंटने आणि त्याच्यामुळे नक्कीच या म्युच्युअल फंडाचे इंटरनल त्यांच्या रिटर्न्सवर जे आहे, कारण ते ऍक्टिव्हली चर्निंग करतात आणि त्याच्यामुळे याच्यावर निगेटिव्ह इम्पॅक्ट झालेला आहे, हा जो टॅक्स वाढवला गेला आणि त्यामुळे बऱ्याच क्वांट म्युच्युअल फंडांच्या स्कीम्सला देखील इथे प्रॉब्लेम झालेला आहे. तर अशा पद्धतीने ह्या घटना घडत असतात. एक तर तुम्हाला याचं खूप चांगल्या पद्धतीने नॉलेज पाहिजे, मग तुम्ही बिंदास तुम्ही, कारण आजकाल अकाउंट ओपन करायला मी म्हणते की अक्कल लागतच नाही. तुम्ही ऑनलाईन काईट ओपन करा, अपस्टॉक्स ओपन करा किंवा कुठलेही तुम्ही ग्रो ऍप ओपन करा. हजारो ऍप्स आलेले आहेत की ज्याच्यामध्ये तुम्ही ऍप डाउनलोड केलं आणि तुम्ही इन्व्हेस्टमेंट सुरू करू शकता. परंतु याच्यामध्ये तुम्हाला जर नॉलेज नसेल आणि तुम्ही चुकीच्या फंडामध्ये इन्व्हेस्टमेंट केलं असेल किंवा बरेच वर्ष तुम्ही चुकीच्या फंडामध्ये इन्व्हेस्टेड राहिला असाल, तर त्या परिस्थितीमध्ये रिटर्न्स बनण्याची शक्यता फार कमी आहे. परत एकदा दुसरं म्हणजे काय की हे तुम्ही ऑनलाईन जे काही ऍप्स असतात त्याच्यामध्ये पहा की तुम्हाला डायरेक्ट सपोर्ट कोणाचा नसतो, की कोणीतरी एक जे काही शिकाऊ लोक असतात, आता कस्टमर केअर म्हणजे शिकाऊ लोक असतात, हे तुम्हालाही माहिती पाहिजे की साधारणतः ज्यांना कुठे फारसा जॉब मिळत नाही अशी लोक कस्टमर केअरमध्ये काम करतात, तर त्यांना किती बुद्धी असते हे तुम्ही समजून घेऊ शकतात. त्याच्याऐवजी तुम्हाला एक डेडिकेटेड ज्या पर्सनला नॉलेज आहे, हा पर्सन तुम्हाला तिथे डेडिकेटेडली जर तुम्हाला सर्व्हिस देत असेल, तर त्याचं तुम्हाला एक शेवटी कोणीही फुकटमध्ये काम करत नाही, त्यांनाही कुठे ना कुठेतरी काहीतरी पैसा कमवायचा असतो, तर त्यांना तुम्हाला जर 1% द्यावा लागला तर त्याच्यामध्ये मला वाटतं की एवढं दुःख मानून घ्यायची काही गरज नाही. कारण आजकाल कसं झालं की युट्यूबमुळे, म्हणजे अर्थात ऑनलाईन, आता मीही युट्यूबरच आहे, दॅट इज डिफरंट स्टोरी, पण असे बरेचसे युट्यूबर ज्ञानी आहेत की जे सांगतात की तुम्ही त्यांना डायरेक्ट फंडमध्ये इन्व्हेस्ट करा आणि मग त्याच्यामध्ये तुमचे 1% वाचेल, त्यामुळे तुम्हाला खूप फायदा होईल एवढा इकडे. पण तुम्ही त्याच्यामध्ये इन्व्हेस्टेड राहिले तर ना, ओके, तुम्ही ते इन्व्हेस्टेडच राहिले नाही, तुम्ही म्हणजे इथे कसं आहे की तुम्हाला मैदानावर टिकून राहायला लागेल. त्या मैदानावर टिकून राहण्यासाठी तुम्हाला नॉलेज असणं गरजेचं आहे. तर तुम्ही स्वतः मिळवा किंवा ज्या व्यक्तीला ते नॉलेज आहे त्याला तुम्ही 1 रुपया द्या. काय म्हणजे त्याच्यामध्ये मला वाटत नाही की एवढा तुम्हाला त्याच्यामध्ये इश्यू असण्याचं गरज आहे. ओके. चौथं मला याच्यामध्ये तुम्हाला सांगायचं आहे की कसं राहतं की तुम्हाला एक डिसिप्लिन राहता. तुम्ही एक जसं आहे, तुम्हाला कोणीतरी एक शेवटी अकाउंटेबिलिटी असते की कोणीतरी तुम्हाला विचारणार असतं की किंवा तुम्हाला कोणातरी सांगावं लागते की मला SIP बंद करायची, मला SIP सुरू करायची, मी इथे पैसे काढू का, घालू का. तर तुम्हाला हे 4 वेळा तुम्ही विचार करता. तर तुमचं तुम्ही स्वतः केलं तर तुम्हाला त्याच्यामधली तुमच्या फायनान्शियल प्लॅनची शेवटी तुम्हीच त्या परिस्थितीमध्ये तुम्ही कुठे ना कुठे तुम्ही डिस्ट्रॉय करू शकता. ओके. तर अशा पद्धतीने मी म्हणेल की म्हणजे सगळ्यात पहिल्या 2-3 महत्वाच्या गोष्टी म्हणजे तुम्हाला एक 1-to-1 कॉन्टॅक्ट पर्सन भेटतो जो 24/7 तुम्हाला अवेलेबल असतो. दुसरं म्हणजे तुमचे फायनान्शियल गोल्स अचीव्ह करण्यासाठी तुम्हाला ते हेल्प करू शकतात. तिसरं म्हणजे की तुम्हाला एक राईट फंड जो आहे तो सिलेक्शन करण्यासाठी ते हेल्प करू शकतात. आणि चौथं म्हणजे की जे काही स्कीम जर कधी परफॉर्म करत नसतील तर त्या चेंज करण्यासाठी तुम्हाला ही व्यक्ती मदत करू शकते. ओके. आणि तुमची एक अकाउंटेबिलिटी आणि तुम्ही डिसिप्लिन इन्व्हेस्टिंग राहते. तर अशा पद्धतीने तुमचं जर ऍडवायझर असतील तर तुम्हाला याच्यामध्ये तुमच्या इन्व्हेस्टिंगमध्ये ही मदत होऊ शकते असं मी म्हणेल. ओके. शेवटी डिसिजन तुमचा आहे, लाईफ तुमचा आहे, तुमचं फायनान्शियल गोल्स तुमचे आहेत. सो याच्यामध्ये तुम्हाला काही क्वेरीज असेल तर नक्कीच तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, तुमच्या मित्रमंडळींमध्ये शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मंडळी.